The first four moments about the working mean 30.2 of a distribution are 0.255, 6.222, 30.211 and 400.25. Calculate first four moment about the mean. Also evaluate beta 1 and beta 2. Also find mean, variance and standard deviation. आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, त्यांनी काय विचारले, मूवमेंट काढायचा आहे बरोबर. त्याच्यावरून आपण ओळखला की हा जो क्वेश्चन आहे आपला, हा क्वेश्चन आपला मूवमेंटचा आहे. बीटा 1 आणि बीटा 2 पण आहे, म्हणजे स्क्यूनेस आणि कुर्तोसिस पण काढायचं आहे. पण त्याचबरोबर अजून काय काढायचं आहे आपल्याला, मीन, व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन, एवढं सगळं काढायचं आहे. अगोदरचं जे एक्झाम्पल पाहिलं आपण, त्यामध्ये आपल्याला म्यू 1 डॅश, त्या एक्झाम्पलमध्ये आपण टेबल बनवला होता. टेबल काढून आपण म्यू 1 डॅश, म्यू 2 डॅश, म्यू 3 डॅश आणि म्यू 4 डॅशच्या व्हॅल्यूज आपण काढल्या. बट ह्या एक्झाम्पलमध्ये काय दिले, त्यांनी आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. म्यू 1 डॅश, म्यू 2 डॅश आणि म्यू 3 डॅशच्या. कुठे आहेत त्या, 1, 2, 3 आणि 4. आणि ह्या व्हॅल्यूजवरून आपल्याला काय काय काढायचं आहे, मूवमेंट काढायचं आहे, स्क्यूनेस, कुर्तोसिस, मीन, व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. आपल्याला मग पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला जे जे गिवन दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. पहिले काय दिलं आहे, म्यू 1 डॅश, तो किती दिलं आहे आपल्याला, 0.2555, नाही सॉरी, दोनच 5 आहे, 0.255. म्यू 2 डॅश इक्वल्स टू 6.222. म्यू 3 डॅश इक्वल्स टू 30.211 आणि म्यू 4 डॅश इक्वल्स टू 400.25. अजून काय दिले आपल्याला, इथं हे बघा मीन दिलेला आहे. मीन किती आहे, ए. मीन आपण डिनोट करतो एनी, जो आपल्याला दिला आहे 30.2. ओके. आता आपण काय काढणार, मुवमेंट्स काढायचे बरोबर. आपण असं लिहू शकतो इथे, मुवमेंट्स. पहिलं काय असतो आपलं, म्यू 1 जो नेहमी 0 असतो पहिला. नंतर काय काढतो आपण, म्यू 2. म्यू 2चा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, म्यू 2 डॅश मायनस म्यू 1चा स्क्वेअर. मग काय आपल्याकडे, म्यू 2 डॅश किती आहे आपला, 6.222 मायनस म्यू 1 0.255 होल स्क्वेअर. आता आपण ते काढूया. कॅल्सी घेतली, 6.222 मायनस इन ब्रॅकेट 0.255 चा होल स्क्वेअर इक्वल्स टू किती आला, 6.15 म्यू 2. आता काय करायचं आपल्याला, म्यू 3. म्यू 3चा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे, म्यू 3 डॅश मायनस 3 पुढं, म्यू 2 डॅश, म्यू 1 डॅश मायनस प्लस मायनस प्लस 3 झाला 2 आणि म्यू 1 डॅश क्यूब. काय केलं आपण, म्यू 3 डॅश घेतला, हात मायनस केला. ही सिरीज कशी चालते, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. इथे पहिले काय लिहा, प्लस, मग नंतर मायनस प्लस. आता इथे काय, म्यू 3 डॅश आहे, मायनस केलं. आता हा जो 3 आहे, हा 3 पुढे घेतला. आता इथे काय झालं आहे, म्यू 3 डॅश आहे ना, मग इकडे काय करायचं, म्यू 3ची मागची काय ते म्यू 2, म्यू 1 डॅश डॅश आला प्लस. आता इथे मायनस झालं, इकडे प्लस घेतला, तर 3 नंतर 2 येणार. इथे काय घेतलं आहे, म्यू 2 आहे, इकडे काय येणार म्यू 1 डॅश. आणि हा जो आपल्या इथे काय आहे 3 दिला आहे, म्यू 3 काढायचा आहे म्हणल्यावरती लास्टला काय येणार, म्यू 3चा क्यूब, म्यू 1चा क्यूब येणार. तिथे काय म्यू 3 डॅश, म्यू 3 किती आपला 30.211 मायनस 3 टाइम्स ऑफ म्यू 2 डॅश 6.222 म्यू 1 0.255 प्लस 2 ऑफ म्यू 1 0.255 होल क्यूब. क्लियर. 30.211 minus in bracket 3 bracket complete in bracket 6.222 bracket complete in bracket 0.255
ब्रॅकेट कंप्लीट प्लस इन ब्रॅकेट 2 ब्रॅकेट कंप्लीट इन ब्रॅकेट 0.255 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 3 इक्वल्स टू 25.48 25.48 ही किती आली आपली μ3 भेटली. आता काय काढायचं आपल्याला μ4 इक्वल्स टू μ4 डॅश मायनस 4 टाइम्स ऑफ μ3 डॅश μ1 डॅश मायनस इथे प्लस इकडं मायनस इकडं काय येणार 4 नंतर इकडे काय येणार 3 μ1 रेस टू 4 इकडे काय येणार 6 टाइम्स ऑफ μ3 झाला μ2 डॅश μ1 डॅश हा 2 वरती स्क्वेअर. हा फॉर्म्युला कसा लिहिला आपण μ4 डॅश सिरीज कशी जाते प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस ठीक आहे प्लस मायनस हे आला μ4 डॅश घेतला हा 4 पुढे घेतला हा 4 इथे इकडे पुढे घेतला हा 4 पुढे घेतला मग इकडे काय होतं μ4 आहे इकडे काय येणार μ3 घ्यायचा μ3 घेतला μ3 घेतला ना तर μ2 सोडायचा μ1 डॅश घ्यायचा. आता 4 झाला इकडे 3 घेतला 3 2 जा 6 मग आता इथे 3 झाला मग इकडे घेणार 2 घ्यायचा μ2 डॅश आणि μ1 डॅशचा स्क्वेअर इकडे 2 आहे हा 2 वरती दिला म्हणजे μ1चा स्क्वेअर मायनस 3 टाइम्स ऑफ आता μ2 झाला आहे मग इकडे काय येणार μ1 रेस टू 4 असं करून फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता आपल्याला काय करायचं व्हॅल्यूज पुटअप करून घ्यायच्या घेऊया μ4 डॅश 400.25 मायनस 4 ऑफ μ3 30.211 μ1 0.255 प्लस 6 टाइम्स ऑफ μ2 6.222 आणि μ1 0.255 होल स्क्वेअर मायनस 3 टाइम्स ऑफ μ1 0.255 रेस टू 4 इक्वल्स टू काय घेणार 400.25 मायनस इन ब्रॅकेट 4 ब्रॅकेट कंप्लीट इन ब्रॅकेट 30.211 ब्रॅकेट कंप्लीट इन ब्रॅकेट 0.255 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 6 टाइम्स ऑफ 0.222 ब्रॅकेट कंप्लीट इन ब्रॅकेट 0.255 ब्रॅकेट कंप्लीट होल स्क्वेअर मायनस 3 टाइम्स ऑफ 0.255 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 4 इक्वल्स टू 369.50 ते चुकलंय का आपलं 25 मायनस इन ब्रॅकेट 4 ब्रॅकेट कंप्लीट थ्री 371.84 हा आला आपला μ4. बघ काय केलं होतं मी हां ब्रॅकेट आहे ना प्रत्येक वेळेस ना ब्रॅकेट देत जायचे एक जरी ब्रॅकेट सुटला ना तरी व्हॅल्यू खूप चेंज येते. पहिली काय 400.25 मायनस इन ब्रॅकेट 4 ब्रॅकेट कंप्लीट इन ब्रॅकेट 30.211 ब्रॅकेट कंप्लीट इन ब्रॅकेट 0.255 ब्रॅकेट कंप्लीट प्लस
in bracket 6 bracket complete in bracket 0.6.6 here 6.222 bracket complete in bracket 0.255 bracket complete whole square minus in bracket 3 bracket complete in bracket 0.255 bracket complete raised to 4 equals to आली 371.84. आता आपण काय काढले μ1 μ2 μ3 μ4. आता आपल्याला काय काढायचं आहे स्क्यूनेस आणि कुर्तोसिस म्हणजे β1 आणि β2. β1 आणि β2. β1 साठी आपल्याला काय फॉर्म्युला होता μ 32 23 32 23 32 23 किंवा 32 23 32 23 असंही लक्षात ठेवू शकता तुम्ही. आपल्याकडे μ3 किती होता तो होता आपल्याकडे 25.48 होल स्क्वेअर डिवाइड μ2 6.15 होल क्यूब इक्वल्स टू ते आपण डिवाइड करून लिहूया. नंतर β2 साठी फॉर्म्युला काय असतो 4 μ4 आणि μ4चा स्क्वेअर म्हणजे 2 2 जा 4 आला. आता μ4 किती आहे आपला 371.87 डिवाइड μ2 6.15 होल स्क्वेअर इक्वल्स टू आता पहिल्यांदा आपलं वरचं घेऊया डिवाइड 25.84 होल स्क्वेअर डिवाइड इन ब्रॅकेट 25.48 ब्रॅकेट कंप्लीट होल स्क्वेअर खाली घेतलं इन ब्रॅकेट 6.15 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू क्यूब इक्वल्स टू 2.79 खाली काय आहे β2 आहे ना डिवाइड इन ब्रॅकेट नाही घेतलं तरी चालेल 371.48 खाली इन ब्रॅकेट 6.15 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर इक्वल्स टू 9.83. आता हे झालं आपण काय काढलं मुवमेंट काढला स्क्यूनेस β1 आणि β2 काढला स्क्यूनेस आणि कुर्तोसिस ते पण काढलं. आता काय काढायचं आपल्याला मीन काढायचं आहे. आपण नंबरिंग देऊया 1 2 3 4 5 6 आणि 7 मीन. आता मीनसाठी आपल्याकडे मीन आपण डिनोट कशाने करतो एक्स बारने. एक्स बारने गेला त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो a प्लस μ1 डॅश a प्लस μ1 डॅश. आता ए काय आहे आपल्याला दिलेला होता बघा ए काय 30.2 आणि μ1 डॅश 0.255 ते आपण फक्त लिहून घेऊया. ए किती होता 30.2 प्लस μ1 0.255. आता ह्याची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय भेटते 30.455. हा काय आला आपला मीन म्हणजे एक्स बार किती आला 30.455. नंतर काय काढायचं आपल्याला व्हॅरियन्स. आता व्हॅरियन्स लक्षात कसं ठेवायचं आधी इथे काय घेतलं आपण μ1 डॅश घेतला ना μ1 डॅश घेतला ना खाली काय घ्यायचं आपण μ2 घ्यायचं फक्त. काय घेणार μ2. आता μ2 काय आपल्याकडे डायरेक्ट आपल्याकडे μ2 आहे. μ2 आपण फाइंड आउट केलेला किती तो 6.15 6.15 हाला आपला व्हॅरियन्स. नंतर काय असतं आपलं स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन आपण काय कशाने करतो सिग्माने डिनोट करतो जो की अंडररूट व्हॅरियन्स असतो. सिग्मा काय असतो अंडररूट व्हॅरियन्स. अंडररूट व्हॅरियन्स म्हणजे काय
अंडर रूट ऑफ μ2 बरोबर. म्हणजे अंडर रूट ऑफ 6.15 जे की आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट पुट केलं तर आपल्याला काय भेटतं बघा, अंडर रूट 6.15 इक्वल्स टू, आता असं आलं तर काय करायचं, यस डी दाबायचं, म्हणजे आपल्याला पॉईंटमध्ये किंवा विदाउट पॉईंटमध्ये आपल्याला व्हॅल्यूज मिळून जातात. तर आपल्याला काय भेटली 2.479. हा लावला आपला स्टँडर्ड डेविएशन मीन सिग्मा. हे बघा आपण काय काय केलं, स्टार्टिंगपासून घेऊया आपण. हे बघा आपण एकदा ओव्हरलुक बघूया. पहिले आपल्याला ह्याच्यामध्ये काय दिलं होतं, आपल्याला ह्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यूज दिलेल्या होत्या μ1 डॅश μ2 डॅश μ3 डॅश μ4 डॅश, आणि आपल्याला बीन दिलेला होता जो की आपण एने डिनोट केला. ठीक आहे. मग नंतर काय काढलं आपण, मुवमेंट्स काढल्या. मुवमेंट्स 4च असतात. आता मुवमेंट्स काढल्या किती, μ1 पहिला आपला नेहमी 0 असतो. μ2साठी आपण फॉर्म्युला काय असतो, μ2 डॅश मायनस μ1 डॅश μ1 डॅश स्क्वेअर, μ1 डॅश स्क्वेअर. नंतर μ3चा फॉर्म्युला काय असतो, μ3 इक्वल्स टू μ3 डॅश मायनस 3 टाइम्स ऑफ μ2 डॅश μ1 डॅश प्लस 2 टाइम्स ऑफ μ1 डॅश क्यूब. नंतर μ4 इक्वल्स टू μ4 डॅश मायनस 4 टाइम्स ऑफ μ3 डॅश μ1 डॅश प्लस 6 टाइम्स ऑफ μ2 डॅश μ1 डॅश स्क्वेअर मायनस 3 टाइम्स ऑफ μ1 डॅश रेज टू 4. नंतर β1 आणि β2. β1साठी काय असतो आपला फॉर्म्युला 32 23 किंवा 32 23, आणि μ2 काय असतो, μ4 घ्यायचा, नंतर 2 2 जा 4. मग नंतर आपला β1 आणि β2 पण भेटला. नंतर काय घ्यायचं, आपला मीन पण सांगितलं नंतर मी काढायला. जर त्यांनी मेन्शन केलं क्वेश्चनमध्ये मीन व्हॅरियन्स स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं आहे तरच आपण मीन व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं. आणि जर क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं नसेल तर मग स्क्यूनेस आणि कुर्तोसिसपर्यंत काढायचं, म्हणजे β1 आणि β2पर्यंत काढायचं. β1 आणि β2पर्यंत काढणं कंपल्सरीच असतं. पण जर त्यांनी मेन्शन केलं मीन व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन, त्याच वेळेस आपण मीन व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं. नंतर काय काढलं आपण, मीन जो की डिनोट करतो आपण एक्स बारने, जो की ए प्लस μ1 डॅश आणि व्हॅरियन्ससाठी काय घ्यायचं, फक्त μ2 घ्यायचं. डॅश येणार नाही, डॅश कुठे येतो, मीनमध्ये येतो जो की ए प्लस μ1 डॅश. व्हॅरियन्समध्ये फक्त μ2 येतो. स्टँडर्ड डेव्हिएशन जो की आपण डिनोट सिग्माने करतो, सिग्मा इक्वल्स टू जो स्टँडर्ड डेव्हिएशन असतो अंडर रूट ऑफ व्हॅरियन्स म्हणजे काय, μ2चं अंडर रूट जो की आपण कॅल्क्युलेशनमध्ये पुट करायचं, मग आपल्याला सिग्मा भेटून जातो.